भूषण देखील हा एक खेळाडू आहे ज्याने देखील खुला गट गाठला. या परिसराचे 7-8 खेळाडू आहेत. मात्र इथनं एखादा खेळाडू अशी उंची भरारी माझी तरी इच्छा आहे. कारण प्रसाद आपल्या परिसरात आणखी एक योगेश मात्रेला जोड व्हायला हवा. कारण त्याने विदेश गाजवले. आणखी एखादा खेळाडू होईल भविष्यात. 2-3 चेहरे आपल्या समोर आहेत. चमकदार कामगिरी करा. सध्या तरी टीम निवाळी बॅटिंग करतो. निवाळीमध्ये देखील 2-3 आहेत. शिरोलीमध्ये देखील 2-3. प्रत्येक टीम मध्ये 2-3 चेहरे आहेत. मात्र तिथनं एखादा तरी पुढे सरको. या सर्व आपण इच्छा करू. मॅच ऑन करा. त्याला आता करतं काय बीच पहिल्याच बॉलला जागा बनून आज प्रयत्न बीट झालाय फलंदाज अविनाश जाधवला आपण फक्त स्ट्राईक केला. दुसऱ्या बाजूला राहुल जाधव ही आघाडीची जोडी टीम जय बोले निवालीची अगेन्स्ट शिरोलीचा शिरोली टीमचा 12 खेळाडू उल्हास 12 खेळाडू पाठवायचा आपला प्लीज. शिर्डी टीम अल्बा 12 प्रतिनिधी नाहीये. 12th मॅन. पहिल्याच बॉल वरती चला या आपण नेक्स्ट बॉल डिफेन्स करत असताना सध्या तरी समोर फक्त सन्मान दिले आणि आपला अकाउंट ओपन करत असताना अविनाश तर इथे मात्र पहिल्या ओव्हरमध्ये तेजस मडवी ॲज अ ऑलराऊंडर असे प्रसाद 4-5 चेहरे आपल्या डोळ्यासमोर आहेत की खुलागट आणि विदेश देखील गाजू शकतात. हा एक सिक्का त्याच्यामध्ये आपण तेजस मडवी देखील येऊ शकतो त्या लिस्टमध्ये. फंडाट फॉर्मात आहे या सीझनमध्ये. सचिन पाटील देखील आपल्याला बॅटिंगमध्ये पाहायला मिळतो. मात्र अविनाशला देखील कोणी विसरेल एकापेक्षा एक या मॅच मध्ये देखील खेळाडू आपल्याला पाहायला प्रत्येक मॅच मध्ये म्हणजे आपल्या गटात आपल्या मलंगड परिसरात देखील बरेचसे असे खेळाडू आहेत की ते आपल्या नावाची छाप पुढे सोडू शकतात. आणि पुढे यावेळेस डिफेन्स करत असताना पुन्हा एकदा सन्मान दिले चेंडूला. चेंडू डीप मध्ये गेला ऑन साईडला वाईडिश लॉंग ऑनला उचलला फेकलाय. थोडंसं उशीर झालाय. बॅकअपला खेळाडू आलाय तोपर्यंत 2 धाबा थांबत नाहीये. आता पहिल्या षटकात पूर्णपणे थांबवलं. मागील 5 धाव आपण बघितलं. पहिल्या षटकामध्ये आक्रमणच झाले. मागील 5 धावांमध्ये ही सध्या तरी पहिल्या फेरीतील सकाळीतील तिसरी लढाई चालू आहे. अगेन्स्ट हाई मॅच रोमहर्ष चित्त थरारक पाहायला मिळेल. अगदी अंतिम षटकामध्ये मॅच जातोय. मागील मॅच मध्ये आपल्याला देखील मॅच मध्ये होती टीम नारेन. मात्र 4-17ची गरज असताना षटकार आला होता. तिथनं मात्र 2-11 हाही मॅच बनू शकला असता. तिथे देखील खेळाडू बाद झाला. हे क्रिकेट आहे. निर्णायक ओव्हर मध्ये गोलंदाजी काय झाली. गोलंदाजी केली आहे टीम गावदेवी बुद्रुक टीमच्या गोलंदाजाने. म्हणजे 4थ्या आणि 5व्या क्रमांकाचा गोलंदाज योग्य ठरला टीमसाठी. हेच असतं मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये धावा वाचवणं हे खूप कठीण असतं. आणि ते काम करत असताना वाह यावेळेस देखील चेंडू प्रंबाळला की होळा पुढे डिफेन्स करत असताना चेंडूला. मात्र हे काम दोन्ही खेळाडू पहिल्या ओव्हर्समध्ये करतात. इथनं त्यांना माहिती आहे येणारे अजूनही 4 ओव्हर्स आहेत. आणि या मात्र जयवळे क्रीडांगण म्हटलं की ते निर्णायक येणाऱ्या 2 षटकामध्ये देखील आपण 50शी गाठू शकतो. ह्याच मॅरिटवरती जर आपण खेळ केला तर म्हणू शकतो. पहिल्या ओव्हरचा इथे खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरमध्ये 4 धावा झाल्यात. तर आपण शकता स्क्रीनवरती जो आपल्या समोर स्कॉन्टेबल मंदिर आहे आपले राधाकृष्णचं चिंचोळीमध्ये मोडतो. आणि हा सध्या तरी हा मंदिरावरती
भाविकांची आपल्याला फाट गर्दी पाहायला मिळतो सातत्याने. नवीन भूषण पाटील आलाय परिवर्तन गोलंदाजीमध्ये. दुसऱ्या ओव्हर्समध्ये भूषण आलाय. टीम शिरवली. भूषण पाटील भरपूरसा आपण एक बघितलाय. पहिल्या स्पेलमध्ये मार खाला होता, दुसऱ्या स्पेलमध्ये मॅचेस आपल्या बाजूने घेऊन गेला होता. तिसऱ्या ओव्हरमध्ये मागील मॅचमध्ये इथे पहिल्याच बॉलला ऑन ड्राय पॉवरफुल आहे. दूरवर फिल्डर मिड विकेटचा पुढे सरकला. जज करतो येट वाड जज टिपलाय झेल आणि संपला आघाडीचा खेळाडू राहुल जाधवचा खेळ. तर नेक्स्ट मॅच आपण रिपीट करायचे मांगरोळच्या विरोधात देवेन 11 चिंचोली. दोन टीम असतील, आपण देखील रिपीट करायचं आहे. आणि इथे मात्र फटका आलाय बॅटिंग साठी. 1 डाऊन वरती बॅट्समन आहे सचिन पाटील. बॉल आणखी एक चेंडू हवेत उडालाय. कल्लीचा फिल्डर पुढे सरकला होता, मात्र त्याला बीट करून बॅकअप साठी दूरवर गेला. फेडू सेकंडचे स्लिप्स आणि चेंडूला रोखले गेले. तोपर्यंत सिंगल थांबत नाहीये. मात्र या डावात काय गोलंदाजी आतापर्यंत कोणताही मोठा फटका आलाच नाहीये जय बोले टीम निवाळीला. एकूण धावसंख्या आपण एक मापक धावसंख्येत बघतोय. तिथे दुसरा पॉवर प्लेचा ओव्हर चालू आहे आणि फक्त 5 धावा. काय बॉलिंग करत आहे भूषण ऍज अ ऑलराऊंडर. हा एक नवीन चेहरा आहे कडक. टीम शिरवलीमध्ये हे 2 मोठे सिक्के आपल्याला पाहायला भेटत. अगेन्स्ट सध्या तरी अविनाश विकेटवर तग धरून आहे आणि या डावात तुम्हाला मोठे फटके ठोकावेच लागतील. मॅच टार्गेट सेट करायचं असेल तर. टप्पा बॉल, गॅप मोठी आहे, दूरवरनं फिल्डर धावतो. धाबत राहावं लागेल आणि पाहत राहावं लागेल. चेंडू निघून गेलाय बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. वाटा शॉट काय फटका होता. कलात्मक पुढे आले, मात्र जागा बनेल कारण ऑन साइड बॅकवर्ड स्क्वेअर हा पसंतीदार इलाका आहे या खेळाडूचा. आणि इथे मात्र आपल्या पसंतीला चर्चेत आणत असताना दुसरा चौकार. भूषणवरती चढवलेला हल्ला, रिव्हर्स अटॅक केलाय, पाहायचं आहे आणि स्वतःच बाहेर निघाला. इथे हेच क्रिकेटचा सन्मान दाखवत असताना अविनाश इथे बाद झाला. आणखी एक धक्का टीम जय बोले निवालीला. तर इथे आणखी एक धक्का आपल्याला पाहायला मिळत. क्रिकेट मधला असलेला हा निर्माण देखील केले क्रिकेटचं. अविनाशने स्वतःच बाहेर निघाला होता, अंपायरचा कोणताही कॉल नव्हतं. हा देखील वेगवान बॉल पुढे ठेवलाय. नाट गती, प्रचंड वेग, फुल लेंथ, बीड झालाय फलंदाज. सेकंड डाऊन साठी विकेट वरती आलाय फलंदाज हरेश जाधव. 2 ओव्हरमध्ये फक्त 13 धाबा. 2 खेळाडू बादही झाल्यात. सध्या तरी बॅकफुट वरती आहे जय बोले निवाली. म्हणजे येणाऱ्या 18 बॉल मध्ये तुम्हाला आता धुमाकूळ गाजवावी लागेल. चला आपल्याला 4 ओव्हरसाठी टाइम प्रत्येक टीमला दिलेला आम्ही सूचना देतो. येणारे आणखी टीम खेळतील. टाइम सेट आहे, लक्ष असू द्या. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला पहिली 4 चटके फेकायचीच आहेत. अन्यथा तुम्हाला एक फिल्डर आतमध्ये घ्यायचा आहे.
दुसऱ्या स्पेलमध्ये आपण तेजसला बघतोय. 2 ओव्हरमध्ये 13 धाबा आणि एकूण सचिन आणि हरेश ही जोडी आता मात्र मिडल ऑर्डरचा हा भरोशाचा खेळाडू. टीम नेवालीला सातत्यानं सावरत आलेला. ज्यावेळेस टीम ज्या वेळेस संकटात असतात त्या वेळेस मात्र अविनाश आपला हरेशने टीमला असे बरेचसे निषट्ट विजय मिळवून दिला ना. ती मात्र ही जबाबदारी यावेळेस आली आहे. लिडिंग ऑफ द फ्रंट हरेश विकेटवरती आलाय सध्या तरी. पहिला बॉल पेश केलाय त्यांनी, शून्यावरती खेळतोय. मात्र जिथं हरेशमध्ये बरेचसे काही स्ट्रोक्स आहेत, विविधता आहे फलंदाजी. मात्र सचिनवरती सध्या भरोसा असेल. टीमला लीड करतोय, टीम संकटात आहे. इथनं आपल्या डावाची गरज आहे टीमला. सचिन स्ट्राईक यांना मात्र बॅलँड करून दुसऱ्या स्पेलमध्ये तेजसचा पहिला बॉल फुल टॉस होता, फ्लिक केलाय. तर उशिराने आला बॅटवरती चेंडू. हा चेंडू मोठ्या पटक्यात परिवर्तन व्हायला असा होता. लेग बाई चले, बॅटवरती लागलाच नाहीये बॉल. तो पण आली सिंगल. धावपलक पुढे सरकेल. रिव्ह्यू अंपायर रिव्ह्यू आहे का? यस, अंपायर रिव्ह्यू ऐसा है. सर पाहायचं आहे आपल्याला. नो बॉल्स बिबरसाठी टाईट पेक चेक करायचे. यस, यस बिमर बॉल. खराब बॉल, अंपायर्स कॉल. आणि ते तिसरे आमचे प्रोफेशनल हे चेक करून आम्हाला दर्शवत असताना की हा खराब बॉल आहे, फ्री हिट असेल येणारे बॉल. हरीश स्ट्रायकॅनला पहिला बॉल पेश केला हरीश. सचिन तेजसच्या विरोधात हा बॉल दूरवरनं खेचून मारायचं होता. मात्र व्हॅरिएशन पाहायला मिळतो आपल्याला. यावेळेस मात्र गोलंदाजी करत असताना तेजसच्या माध्यमातून तेजसचा हाय बॉल लाईन लेंथ अगदी खेळपट्टीच्या वेळेस थोडासा बाहेर ठेवला. म्हणजे विविधता आहे या खेळाडूकडे. अगेन्स्ट अनुभवाची सिदोरी, सातत्य राखणारा खेळाडू समोर आहे. संकटांवरती मात करून इथनं हिट नाव या फसली आहे तुमच्या संकटात. हा फटका चांगला आहे. गॅप दूरमध्ये मिड विकेटचा फिल्डर पुढे सरकला डीप मध्ये. सिंगल आले. दुसरीचा प्रयत्न हरेश वेगाने पुढे सरकत असताना नकारतोय सचिन. मात्र यावेळेस धाव मिळेल का? यस, दोघांमध्ये संवाद चांगला होता आणि यस ही चोरटी धाव, पायीची आलेली धाव सध्या तरी खात्यात जाईल हरेशच्या. मात्र 2 धावा येतात टीम निवालीला. एकूण धावपळक पुढे सरकेल 17 वरती. तिसऱ्या ओव्हरचा खेळ चालू आहे. टीम शिरोळी समोर तुम्हाला 60-65 धावा कुठल्या आहे कोणत्याही परिस्थितीत, कारण ह्या मैदानाचं मॅरिट हेच सांगत आलाय. मागील 2 मॅच 70+ धावा बनल्या. पहिल्या मॅच मध्ये 79 बघितल्या, मागील मॅच मध्ये 71. त्या धावा जवळपास चेस होत आल्या होत्या. आणि टीम यावेळेचा चेंडू देखील उशिराने येतोय. हरेश भरपूर उशिराने आलाय हरेश जाधव. आणखी एक चेंडू बीट झालाय. 2 धावा आल्या होत्या. तिथनं मात्र या ओव्हरमध्ये देखील तेजस फक्त 4 धावा खर्च केलोय खेळात आतापर्यंत त्याने. आपल्या दुसऱ्या स्पेलमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4, पहिल्या स्पेलमध्ये 4च धावा दिले त्याने पहिल्या ओव्हरमध्ये. आणि हा अंतिम बॉलमध्ये हा बॉल खराब असायला, दॅट इज वाईट बॉल. पहिला बिमर बॉल होता आणि पहिल्याच टप्प्यावरती फ्लाय होत असताना अगदी उंच उंच गेला आहे फलंदाज आणि खराब दर्शवत असताना वाईट बॉल. मात्र धावपळक पुढे सरकेल. एखादा मोठा फटका आला मॅच बनू शकतो, कारण सचिन आलाय स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला सचिन सध्या तरी. हरेश वरती बरीचशी जबाबदारी वाढत चालली आहे, कारण हरेश बीट झालाय आतापर्यंत 2 बॉल. हा बॉल मागे येऊन बॅकफुटला घ्यायचा. बॅकफुट पॉईंटचा फिल्डर पुढे सरकला, जज करतोय. टिपलाय, झेल संपलाय. हरेश देखील केला आणखी एक दे धक्का. चला चला ओळ्यावर मॅचच्या दिशेने सचिन आहे खेळपट्टीवरती. मात्र सचिन कडून देखील सचिन
योगेश जाधव न्यू बॅट्समॅन मैदानावरती आला. योगेश स्ट्राईक आणलाच असेल. तेजसच्या विरोधात हा बॉल टप्पा बॅटचा कडा घेऊन मागे फंबल झाली आहे. तिथे 2 धावा मिळू शकतात आणि पहिली वेगाने कंप्लीट. सचिनचा कॉल आहे दुसरीला तू चल आणि ते 2 धावा मिळतात. एकेरी दुहेरीने देखील संघर्ष करावा लागेल. हे मॅचचं मॅरिट असंच सांगतो. इथे लोएस्ट स्कोर मॅच आणि हे ग्राउंड ह्या गोष्टीसाठी अगदी अनुकूल आहे. जशी मॅच स्थिती असतो ना तशी मॅच बनतो. मागील 2 मॅच आपण अंतिम षटकापर्यंत पाहिल्या. आता मागचा मॅच असेल असं वाटत होतं की हा मॅच 4थ्या ओव्हरमध्ये संपेल. मग तिथं काय गोलंदाजी केली टीम बुर्दुलने. म्हणजे खेळाचं स्वरूप आहे आणि ग्राउंडचं देखील एक वैशिष्ट्य असतो. अगदी रमली जातो मॅच. म्हणजे 30 बॉलचा खेळ आहे. 30 मध्ये 45 जरी गवसणी घातली तरी संघर्ष जयबोल नेवाळी करू शकतो. सोच करू शकतो कारण प्रकाश ज्योतात आहेत ना. यावेळेस मात्र यावेळेस देखील उशिराने व्हाईट बॉल. नशिबाची धाव येत असताना खराब दर्शवत असताना आमच्या प्रोफेशनल हा व्हाईट बॉल आहे तेजसचा ओव्हरमध्ये. हॅलो येस. आता मात्र तेजस दरम्यातील बॉल. हा बॉल मिड ऑफ पुढे सरकलाय. सिंगल्स कंप्लीट केली गेली आणि पहिल्या 2-3 ओव्हरचा खेळ संपला एकूण आणि 3 ओव्हर्समध्ये धावा झाल्या त्या एकंदरीत 22 धावा. अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 मध्ये येणाऱ्या 12 मध्ये आणखी 22-23 झालेल्या म्हणजे 45-46 देखील फायटिंग स्कोर होऊ शकतो जर चांगली गोलंदाजी केली तर. तो पण तो बाजबा एक धून. येणाऱ्या 5 मिनिटांमध्ये ओव्हर कंप्लीट करायचे ते का पाणी आलंय माग केली मैदानावरती. चला वेळ महत्वाची आपल्याला जास्त वेळ घेऊ नका आणि लगेच 4थ्या राऊंड नंतर आपण पाहू शकाल कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा देखील आपल्याला लॉसचा कार्यक्रम घ्यायचा आहे 4थ्या मॅच नंतर. कारण हे इथे देखील आपल्याला 3 दिवस कल्याण डोंबिवली मधल्या टीम्स खेळताना पाहायला मिळतील. ग्रामीण 36 संघ खेळतील. हे देखील आजच्या आणि उद्या दिवसा मलिंगड परिसरातल्या 24 संघ एकूण खेळतील आणि सध्या तरी मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. जय भोळे नेवाळीच्या विरोधात शिरवली. स्ट्रायकॅनला फलंदाज प्रत्येक फलंदाज केले मात्र गोलंदाजी खूप ताकदवर झाली आहे. विविधता आपल्याला पाहायला भेटली गोलंदाजांची. मागील 2 मॅच पेक्षा ह्या डावामध्ये गोलंदाजांची कसरत पाहायला मिळाली टीम शिरवलीच्या. उल्हास ॲज अ कॅप्टन फिल्डिंग मध्ये परिवर्तन करत असताना डीप मध्ये आपण पाहू शकतो. हा बॉल देखील वेगाने आलाय. पुढे बॉल होता. मोठी संधी होती मग ऑन राईट डीप मध्ये खेळायचा होतो समोर. कुठे ह्या गोष्टी बऱ्याचशा गोष्टी फलंदाजांना बरोबर कंट्रोल करून खेळाव्या लागतात आणि हेच आडव्या बॅटनं ऑन साईडला उडवायचा होता. पण निघून गेलाय. डॉट बॉल. थोडस संकट आहेत 22 वरती सध्या तरी लो स्कोरचा मॅच. हा फटका चांगला आहे. रेवनाथ पुढे सरकलाय. चांगली फिल्डिंग. दुसरीचा प्रयत्न नकार आहे यावेळेस सचिनचं आणि यावेळेस बॅकअप साठी बिल्डर आला तोपर्यंत धाव मिळेल. एक दुहेरी धाव देखील महत्वाची आहे टीम निवाळीला कारण मॅच कधी संपत नाहीये. मॅचचा पहिला डाव चालू आहे आणि हा लो स्कोरचा मॅच म्हटला ते नक्कीच आपल्याला अंतिम चेंडू पर्यंत इतकं प्रयत्न करावे लागतील. या फलंदाजाला मिडल ऑर्डरचा फलंदाज आहे योगेश. तर योगेश 5 वरती खेळतो. योगेश प्रयत्न चांगलं करतोय मात्र मिडल ऑफ द बॅट बॉलला करावं लागेल. टीम संकटात आहे. फक्त आणि फक्त धावा आपल्याला पाहायला मिळतात 24. हा खरा बॉल होता आणि यावेळेस मात्र अंपायर सिग्नल इट इज आउट आणि आणखी एक दे धक्का. अगदी मिडलला पकडला गेलाय खेळाडू
योगेशच्या पारीचा इथे अंत होतोय. आणखी 6व्या क्रमांकावरती हेमन आलाय मैदानावरती. 4थ्या ओव्हरचा खेळ चालू आहे. अजूनही सचिन आहे. सचिनकडे जास्तीत जास्त स्ट्राईक मिळाली येत नाही सचिनला. मागील सचिन 1 डाऊन साठी आलाय. एकूण बॉल खेळलाय ते फक्त आणि फक्त 2. हे बा 5 ओव्हरचा मॅच आहे, म्हणजे सचिनला स्ट्राईक मिळाली येत नाहीये. हेमंत वरती देखील आता हेमंतला देखील आता तर तू आबाईल म्हणजे मार हेच करावं लागेल. मोठ्या फटक्यांसाठी चालायचं. विकेट गेल्यात वांधा नाही, धावा नाही येत, मग त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. हेमंत आला. हेमंत भोईर ऑन ड्रॉय ऑन साईडला एडिश लॉंग ऑन पुढे सरकलाय. भूषण उचलेल चेंडूला, तो पण धाव मिळेल एक. आणि एकेने धावपळ पुढे सरकत असताना लोएस्ट स्कोरचा मॅच 25 धावा. अजूनही ह्या ओव्हरचं काही बॉल शिल्लक आहेत आणि 2 बॉल शिल्लक आहेत. एकूण 8 बॉल आहेत. 8 मध्ये 3-4 धमाके झाली तर जय भोले नेवाली या मॅच मध्ये संघर्ष करेल, यात शंका नाहीये. म्हणजेच 25 झाल्यात, 50च्या आसपास 3-4 धमाक्याने पोहोचतोय स्कोर कार्ड. हा धावपळकेचा गाळा तिथपर्यंत पोहोचला. संघर्षाची धावसंख्या होऊ शकतो आपल्यासाठी. हा बॉल देखील हेमंत ऑन राईट. डीप मध्ये 3 फिल्डर आहेत. थोडंसं पंबल झालंय. पहिलीला कंप्लीट, दुसरी देखील इथे कंप्लीट करत असताना यावेळेस मात्र 2 धावा आल्यात. सचिन बॅट मध्ये 2 आलाय. मोठा पटका एखादा यायलाच हवा, कारण सचिन वरती आता जे काय आहे ते निर्भर आहे. 5 खेळाडू एकूण 4 बाद झाल्यात आणि सचिन 3 वर खेळतो. निर्णायक बॉल असावा 4थ्या ओव्हर मधला. हा बॉल स्टेप आउट केली होती पुढे जाऊन. बीड झालाय फलंदाज. येतोय हाय डॉट बॉल. एकूण 4 षटके संपली. 4 ओव्हर्स मध्ये फक्त आणि फक्त धावा आपल्याला पाहायला मिळतात 27. शेवटचा बॉल स्ट्राईक आणला असेल हेमंत भोईर. ओव्हर संपली. शेवटचा ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. चला, रेव्हन 11 चिंचोळी आणि मांगरोल दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपल्याला कॉल आहे. या आपण रेव्हन 11 चिंचोली आणि त्याच्या अगेन्स्ट केलेलं मांगरोल दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण या. टॉस साठी नाणेफेकीसाठी आपल्याला इथे इन्व्हाइट केले जात आहे. या चला, शेवटचा ओव्हर आहे. शेवटचे निर्णायक डेट ओव्हर. फायनली 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे इथे आणि 6 बॉल मध्ये टार्गेट सेट करण्याचा ओव्हर आहे. मात्र स्ट्रायकरला हेमंत असेल. हेमंत मध्ये देखील क्षमता आहे. एक आला ते आणखी येतील. एक शली तो और आती. 2 चौकार आले होते फलंदाज अविनाशच्या बॅटमधून. तो अविनाश बाद झाल्यानंतर टीमचा डाव असा थांबलाय. मात्र हा बॉल फिरकी पट्टू आलाय गोलंदाजी बॉक्स मध्ये. आदित्य मडवी बॉल होता, मात्र म्हटला बीटच करून गेलाय. डॉट बॉल आलाय. मात्र या ओव्हर मध्ये चिंचोली टीमचा कॅप्टन रिपोर्ट करत असताना फटका चांगला आहे. समोर फिल्डर आहे. लॉंग ऑन वरती उचलेल फेकेल तोपर्यंत सचिन नकार आहे आणि हे करावंच लागेल सचिनला, कारण या ओव्हर मध्ये आता ए नाही तर 50 नाही तर 40ला गवसणी गायसाठी देखील 2 टोले ठोकावे लागतील 2 टोले. कारण आता आपण स्कोर कार्ड वरती धावा बघतोय त्या फक्त आणि फक्त 28. एकूण बॉल फेकले गेलेत अंतिम ओव्हर मधले 2 आणि 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 मधनं यावे लागतील 2 टोले, कारण लोएस्ट स्कोरचा मॅच आहे इथनं. तर ही देखील तुम्हाला सन्मानजनक म्हणून 40च्या आसपास धावा बनल्या मॅच बनवू शकतो. याच आत्मविश्वासात जागा करून सचिनला एक्झॅक्ट परफेक्ट फलंदाजी करावी लागेल. क्षमता भरपूर आहे, अनुभव भरपूर आहे, मात्र सिद्ध करण्याची वेळ आता आहे सचिन. दरम्यातील बॉल उलटाच बॉल ताकदीने मारला. गॅप मोठा आहे. दुर्वर्ण फिल्डर 2 धावतायत. मात्र चांगली फिल्डिंग केली आहे. थांबवलाय चेंडूला. चेंडू थांबला म्हणजे काही धावा थांबल्या. 2 धावा नक्कीच थांबल्या. वाट फिल्डिंग चांगली फिल्डिंग होत असताना
खराब बॉल होता. हा दुसरा फुलटॉस आला सचिनला. पहिला फुलटॉस पॉइंट लेग मध्ये तो भीमरही होता, तोही खराब बॉल होता. ते देखील मोठा फटक्याची संधी होती. म्हणजेच आज जणू काही डाव क्रिकेट बॅटिंगच झाली नाही टीम जयभोळे निबाळीची. हेच होत असताना एक याच दरम्यान आमचे पिंटू दादा मात्रे यांचं इथे शुभागमन मस्ट वेलकम दादा. या सर हार्दिक स्वागत असेल. हाई न ठेवलाय मागे, मागणं फिरवत असताना वाट बॉलिंग, खूप चांगली बॉलिंग केली आहे टीम शिरवलीने. काय वाईट साठी रिव्यू आहे बघा. स्कॉल संपाय सर आपला आहे की खेळाडूच आहे. येस. फेअर डिलिव्हरी आणि हाही बॉल चांगला आलाय. 30 धावा बनल्यात. ओ हो, तडाखा मारलाय, उंच गेलाय, फक्त उंचच गेलाय की काय पाहायचं आहे. यस, टिपलाय झेल शेवटी शेवटी. मात्र सचिनही मैदानाच्या बाहेर होतोय. मॅच आपला आहे टीम मांगरुल. कोणता खेळाडू आला असेल तर आपण या नाणेफेकी केली जाईल इथे आमच्या ऑर्गनाइज. आणि याच दरम्यान आमचे ग्रुप ग्रामपंचायत पोस्टचे आमचे माननीय सरपंच पिंटू दादा मात्रे यांचं शुभागमन आणि विशेष सहाय्य आणि त्यांचं देखील राहिलं आमच्या सरांना. योगदान महत्वाचं आहे. आणि या लगेच नाणेफेकी केली जाईल दोन टीम मध्ये. टीम मांगरुल आपल्याला वारंवार मी कॉल केलं होतं कारण आम्हाला सूचना येतात. यावेळेसचा बॉल देखील होळात होता, पुढे होता, संधीच नाहीये फलंदाजांना. आणि बाईची मिळाली एक धाव. आणि याच दरम्यान नयन भोईर होता फलंदाज. मात्र पूर्ण डाव संपला आणि हा देखील खूप कमी धावांचा षटक आला. एकूण 5 षटकांचा खेळ संपला. 31 धावा तिथे बनल्यात आणि 32 एक छोटं लक्ष आहे. तर या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण करूया आपण समोरच्या कक्षामध्ये परिवर्तन. आवाज ऐकूया आपण. प्रसाद भाग्यवंत मॅन फ्रॉम अंबे. पुन्हा एकदा जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं आणि उपस्थित मान्यवांचं मी सहर्ष स्वागत करतोय. जय भोले क्रिकेट क्लब म्हात्रेपाडा आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय आणि चौथी लढत आपल्या भेटीला येते. एका बाजूला गावदेवी चिंचवली संघ, त्यांच्या आगेस आपण पाहणार आहोत. गावदेवी मांगरू संघ ही लढत आपण पाहणार आहोत. मी पिंटू दादा मात्रे यांना विनंती करेन की आपले शुभ असते या मॅचचा आपण नाणेफेकीचा कौल करायचा. बिग फाईट मॅच, बिग फाईट बॅटल आपल्या समोर येते. मलंगड विभागातील दोन ताकदवर संघ आणि नामांकित संघ. एका बाजूला गावदेवी चिंचवली संघ, त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी मांगरूळ संघ. दोन्ही कॅप्टन आमच्या इथे उपस्थित आहेत. विद्यमान सरपंच आमचे पिंटू दादा मात्रे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. कॉल दॅट इज हेड. टीम चिंचवली विन द टॉस आणि फील्ड पास. आणि एकीकडे रंगती एका बाजूला जय भोले परी 11 नेवाली आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय गावदेवी शिरील संघ. प्रथम फलंदाजी केली आहे ती जय भोले परी 11 नेवाली या संघाने आणि धावा बनवल्या आहेत. 31 धावा आणि 32 धावाचा लक्ष मैदानाच्या आतमध्ये ठेवलं गेले. ते
शिरवली संघासमोर. इथनं स्पीडअप करा आपण. दोन्ही संघ आयोजकांच्या सूचना येतात. प्रत्येकी 20 मिनिटांमध्ये आपल्या 4 षटकं फेकायची आहेत. अन्यथा 5व्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक आपण सर्कलमध्ये घेण्यात येईल अशी आमच्या आयोजकांच्या आमच्यामध्ये सूचना पोहोचतायत. जशी मॅचला सुरुवात होईल टाइम सेट केला जाईल मैदानाच्या आतमध्ये. तिसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगतीया. लो स्कोरची मॅच पाहतो आपण, कारण मागच्या 2 जर मॅचचा विचार केला प्रणय, हाय स्कोरच्या मॅच आपण पाहिल्या. पहिल्या मॅचचा 80चं टोटल पाहिलं, त्यानंतर 72 धावांचं टोटल पाहिलं आणि हा तिसऱ्या षटकामध्ये 32 धावा लागल्या आहेत. आणि नक्कीच मलंगड विभागामध्ये आपण पाहू शकता इस्कॉन टेम्पल आमच्या लाईव्ह टेलिकास्टवरती आपण पाहताय. क्वालिटी प्लस क्लिअरिटीच्या माध्यमातून एक क्षणचित्र टिपलं जात आहे. ग्रामीण क्रिकेट टेनिस .in माध्यमातून हे क्षणचित्र टिचलं जाते. त्या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा सरचे स्वागत आहे. प्रणय बेडेकर अँड ऑल कंपनी ग्रामीण टेनिस क्रिकेट .in माध्यमातून मॅचला होतीये सुरुवात आणि पूर्वार्ध संपलाय आणि झाली आहे उत्तरार्धाला सुरुवात. आणि दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट फॉर द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. धावा बनायच्या 32 आणि सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये दाखल. रेवनाथ वायले आणि त्याच्या सोबत नॉन स्ट्राईक एंडला टीम शिरोलीचा एक ट्रम्प कार्ड तेजस मडवी. यंगस्टर आहे तेजस मडवी. आणि तसाच P1च्या पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती तुषारला पाहतो आपण. तुषार जाधव P1च्या पहिल्या षटकामध्ये गेम ऑन. पहिला बॉल तुषारचा. यावेळेस दिशा इन गोलंदाजी झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. पंच दर्शवतील आम्हाला दॅट इज व्हाईट बॉल आणि अतिरिक्त धावसंख्येने धावफलक खुलं केलंय मैदानाच्या आतमध्ये 1 या आकड्यावरती. तर नक्की शिरोली गावचे आणि नेवाली गावचे कोण ग्रामस्थ मंडळ आपण आला असाल तर या व्यासपीठावरती या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत आहे. नेवाळीचे मान्यवर आणि टीम शिरोलीचे मान्यवर आपण या व्यासपीठावरती जर आपण आला असाल तर स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत आहे. आलाय डॉट बॉल. इथनं डॉट बॉलला सुरुवात केली आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तुषार जाधवला पाहतो आपण. मॅन्डेटरी पॉवर पिचच्या पहिल्या षटकामध्ये तरी पहिला वाईट आला. त्याच्यानंतरचा हा डॉट बॉल. रेवनाथ वायले ऑन स्ट्राईक. नेक्स्ट बॉल. मोठा फटका लॉक केलाय मिड विकेटला. फटका चांगला आहे. चेंडू निघून चाललाय. सीमा रेषेला गवस निघालात. सीमा रेषेच्या बाहेर दमदार षटकार. फटक्यामध्ये क्लास पाहिला आपण. रेवणाच्या बॅट मध्ये तसा रडार मध्ये चेंडू आला आणि चेंडूला मिडविकेटच्या दिशेनं फेकून दिला सीमालगत षटकार. नक्कीच ग्रामीण टेनिस .inचा जितकं कौतुक करावं तेवढं कमीच आहे, कारण क्वालिटी प्लस क्लिअरिटी सातत्याने त्याच्या माध्यमातून आपण पाहत आलोय. अनेक साऱ्या स्पर्धा ते कव्हर करतायत. मात्र पुढील वाटचाल हे त्यांना शुभेच्छा असतील. मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करा. नेक्स्ट बॉल. रेवनाथ साडी फक्त दिशा दिली. स्टँडच्या मागे प्रोटेक्शन आहे. इथं डायरेक्ट हिट. डेंजर झोन मध्ये तेजस मडवी आपण पाहिले तर तसं काही घडत नाहीये मैदानाच्या आतमध्ये. सिंगलने स्ट्राईक रोटेट केली आहे. आता सिंगलने स्ट्राईक रोटेट करून तेजस मडवी ऑन स्ट्राईक आलाय. 32 धावा बनवायच्या आहेत. मागच्या 2 मॅचचा विचार जर केला तर पहिल्या मॅच मध्ये 80चं टार्गेट, त्यानंतर 72-72चं टार्गेट होता. ही लो स्कोरची मॅच पाहतोय आपण. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गुडला स्पॉट वरती पडला.
इष्टिकाच्या हातामध्ये विसावतोय. हाय तो डॉट बॉल. षटकाराचं उत्तर तुषार मैदानाच्या आतमध्ये देतोय. हा डॉट बॉल ठेवतोय. दडपण निर्माण करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. दोन्ही संघांचा विचार केला. एकाच क्लॅरिबीचे संघ दोन्ही आपण पाहतोय. जय बोले नेवाली आणि गावदेवी शिरवली संघ या वेळेस विकेट केल्याचा प्रयत्न, परंतु अंपायर सिग्नल येतोय. दॅट इज व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. धावसंख्या धावपट्टीत जाऊन पोहोचली आहे 9 या आकड्यावरती आणि समीकरण मैदानाच्या आतमध्ये 26 चेंडू आणि 23 धावेची गरज आहे. लक्ष छोटे आहे, परंतु छोटं लक्ष घेऊन चालणार नाहीये टीम गावदेवी शिरवलीला. कारण क्रिकेटचा विचार केला तर नक्कीच भोसरीगावचे रंगनाथ दादा पाटील आपला विनंती असेल का आपण या व्यासपीठावरती आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. रंगनाथ दादा पाटील या आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि तेजस मडवीला इथं मैदानाच्या आतमध्ये शांततेचं काम गोलंदाज तुषार जाधव करतोय. यावेळेस फटका सुरेख डाऊन ग्राउंड व्ही मध्ये फटका कनेक्ट केला होता. क्षेत्ररक्षक हरेश जाधव तिथे आहेत. हरेश करत चुका पाहायला मिळत नाही. या विकेटचं पतन. पहिला धक्का गावदेवी शिरवली संघाला. तेजस मडवी बॅक टू पवेलियन. मोठी विकेट कॅरी केली आहे तुषार जाधवने. मांडेडी पावलूचं पहिलं षटक संपन्न झालं आणि आता दुसऱ्या पिटूच्या षटकात सुरुवात झाली आहे. गोलंदाजी मार्कवरती सज्ज नो डाऊट. नयन भोईरला पाहतो आपण. नयन भोईरचा विचार केला. P1चं षटक हाताळतोय. त्यानंतर आता पिटूच्या षटकामध्ये नयन भोईर आलायत. आणि इथनं मात्र कमबॅक करावा लागेल टीम जय भोले परी 11 नेवाली या संघाला. टार्गेट खूप छोट्या 32 धावा फक्त बनवायच्या आहेत. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात. 9 आकड्यावरती लॉस ऑफ 1 विकेट. मोठी विकेट मिळाली आहे तेजस मडवीची विकेट. त्यानंतर आता युनिट नंबर 3 वरती भूषण पाटीलला पाहतोय आपण. प्रत्येकी टीमला सूचना असेल 20 मिनिटांमध्ये 4 षटके कंप्लीट करायचे आहेत. अन्यथा 5व्या षटकामध्ये 5 षटक आपण 30 गत घ्यायच्या बाहेर पाहतो. त्यातून एक षटक सर्कल मध्ये घेण्यात येईल. रेवनाथ वायले ऑन स्ट्राइक. जेलची संधी आहे परंतु चेंडू नो मार्क्स लावून ट्रॅव्हल झालाय. पहिल्या टप्प्यामध्ये क्षेत्ररक्षक हरेश जाधव पोहोचतील तोपर्यंत ह्या 2 धावा एकवडल्या जातील. 2 ने धावफलक पुढे 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय गावदेवी शिरवली संघ. नाईटची रजनी आपण पाहतोय. अप्रतिम स्पर्धा, अप्रतिम क्रीडांगण, प्रकाश होता सामने आपण पाहताय. नयन भोईरने इथनं कमबॅक केलंय. मात्र आता डॉट बॉल फेकलाय मैदानाच्या आतमध्ये. नयन भोईरने इथनं कमबॅक केलाय मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल फेकलाय. यावेळेस मोठा फटका लॉक करता चेंडू बॅटवरती आदळलाय. धावचीची संधी. इथनं डेंजर झोन मध्ये रेवनाथला आपण पाहिला. इकबाईच्या स्वरूपात ही सिंगल एकवडली गेली. आता सिंगल डबलला प्राधान्य मैदानाच्या आतमध्ये दिलं जातं. 21 चेंडू 20 धावेची गरज. हाय व्होल्टेज मॅच पाहतोय. तरी 32 धावा बनवल्या आहेत परंतु फाईट देण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये जय भोले परी 11 नेवाळी हा संघ करतोय. यावेळेस रिव्हर्स अटेंड केला. मिस टायमिंग. पकडलाय झेल. संपलाय भूषण पाटीलचा खेळ. आणखीन एक धक्का गावदेवी शिरोळ संघाला. विकेटचं पतन.
दोन मोठे धक्के आपण पाहिले. पहिला P1च्या षटकामध्ये तुषारला विकेट मिळाली तेजस मडवीची. त्यानंतर आता नयनला विकेट मिळाली या भूषण पाटीलची. आणि आता नवीन फलंदाज नंबर 4 वरती परेश गायकरला पाहतो आपण. नक्कीच आघाडीचा फलंदाज रेवनाथ वायलेचा विचार केला तर तब्बल रेवनाथचा 6 चेंडू फेस करत 9 धावा त्याच्या बॅट मधनं आल्यात. आता 30-20 आणि 20चं समीकरण 20-20चं समीकरण आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 20 चेंडू 20 धावा कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. म्हणजे इथं तुम्हाला 20 धावा बनवाव्याच लागतील. आणि नयन भोईर मात्र मैदानाच्या आतमध्ये निर्णायक षटक फेकतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळतोय नयन. नेक्स्ट बॉल नयनचा चिंचोली गाव एंडकडनं सज्ज झालाय. यावेळेस मोठा फटका लॉक केला. व्ही मध्ये फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू पहिल्या टप्प्यावरती निघून चाललाय. सीमा रेषेच्या बाहेर येतोय हा दमदार शावकार. चौकार आल्यानंतर मोठा फटका लॉक केला. चेंडू बराच काल हवेमध्ये. झेलची संधी आता पुण्याचा नाकार नाहीये. डिप्लाय झेल आणि संपलाय परेश गायकरचा खेळ. आणखीन एक धक्का टीम गावदेवी शिवली संघाला विकेटचं पतन. मुंबईची पावली दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळी जाऊन पोहोचली आहे 16 या आकड्यावरती. 16 ऑन बोर्ड लॉस ऑफ 3 विकेट पाहतो आपण. समीकरण मैदानाच्या आतमध्ये आता उरलं आहे. 18 चेंडूने बनवायचे आहेत जिंकण्यासाठी टीम गावदेवी शिरोळी संघाला. 16 धावा कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. आणि आता मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक संपलाय. 2 षटकं संपली आहेत आणि आता विकर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल. इथनं धावा बनवणं मात्र डोकेदुखीचं काम ठरेल का टीम गावदेवी शिरोळी संघाचा. कारण गोलंदाजी मात्र इथनं सुरेख करावी लागेल. डॉट चेंडूचा कॅल्क्युलेशन मात्र मैदानाच्या आतमध्ये वाढवावा लागेल. टीम गोलंदाजी करत असताना जय बोले परी नेवाली या संघाला. आणि इथनं मात्र हा सामना जर जिंकायचा असेल टीम गावदेवी शिरोळी संघाला तर सिंगल डबलला सुद्धा प्राधान्य देणं महत्वाचं आहे. काही प्रत्येकी चेंडूवरती मोठा फटका कनेक्ट करण्याची गरज नाही आहे. कारण लक्ष छोट्या आणि यावेळेस फक्त दिशा दिल्या. डान्सिंग डाऊन द ग्राउंड चेंडू ऑन द कार्पेट चाललाय. सिंगल झाले कंप्लीट आणि दुसरी धाव मैदानामध्ये एकवडली जातीया. गुड रनिंग बिटवीन द विकेट. रेवनाथ वाईले आणि आता नवीन फलंदाज ॲज द कॅप्टन संघाचा संघनायक म्हणतात उल्हास मडवी. 17 चेंडू मध्ये 14 धावा बनवायच्या आहेत. 18 धावा धाव फलकावरती लागल्या आहेत. 3 महत्वाचे विकेट मात्र कॅरी केली आहेत. इथं सामन्यामध्ये रंगत नक्कीच पाहायला मिळेल आपल्याला. तुषार जाधव तिसऱ्या स्पेल मध्ये सेकंड स्पेल पाहतोय तुषारचा आपण. दुसरा षटक हाताळतोय स्वतःचा. वेगवान चेंडू पण पॅडवरती आदळलाय. अंपायर कडे कटाक्ष टाकले गेले परंतु अंपायर नाकारत असताना सिंगल एकवडली गेली आहे. एक बायच्या स्वरूपात सिंगल आली आहे. आता सिंगलने मात्र सामना जिवंत ठेवण्याचं काम मैदानामध्ये केलं जात्या. उल्हास मडवी ऑन स्ट्राइक. उल्हास मडवीकडे क्षमता आहे, अनुभव आहे. अनुभवाची गुरु किल्ली उल्हास मडवीकडे नक्कीच सातत्याने भरभरून या. आणि इथनं उल्हास मडवी हा सामना जिंकून देईल का आपल्या संघाला. कॅप्टन संघाचा संघ नायक आहे आणि उल्हास मडवीकडे अपेक्षा असतील. 3 विकेट महत्वाचे पाहिले आपण. तुषारचा हा बॉल फक्त दिशा दिली आहे. मैदानावरून क्षेत्ररक्षक आलेत. अडवतील फेकतील तोपर्यंत आणखीन एक सिंगल एकवडली जाते मैदानाच्या आतमध्ये. 15 आणि 12 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 15-12
15 चेंडू आणि 12 धावेची गरज आहे. सामना खुला झालाय मैदानाच्या आतमध्ये. किरण पाटील यांचं तिथे आगमन झालाय. स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं सहर्ष स्वागत असेल. तुषार पाटील कमबॅक करतोय. तिसऱ्या षटकात यावर्षी वेगवान आहे. परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये. चेंडू जसा क्रीज वरती ट्रॅव्हल झाल्यानंतर इष्टकाच्या हातामध्ये विसावतोय आणि येतोय डॉट बॉल. नक्कीच उल्हास मडवीसाठी सुवर्ण संध्या. किशोर देसाई यांच्याकडनं 3 षटकासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 1500 रुपयाचा कॅश प्राइज. यावेळीचा फटका कव्हरच्या षटकात एक धाव कंप्लीट आणि दुसरी धाव कंप्लीट केली गेली. क्रिकेटमध्ये म्हटलं तर कॉलिंगला महत्व दिलं जातं. प्रॉपर कॉलिंग असणं गरजेचं आहे. छोट्या धावा मैदानाच्या मध्ये एकवटल्या जात आहेत. सिंगल डबलला प्राधान्य दिलं गेलं. आता 32 धावा बनवायच्या होत्या. धावफलकावर जाऊन पोहोचली आहे ती 22 या आकड्यावरती. 3 विकेट महत्वाचे पाहिले आपण. भूषण पाटील, तेजस मडवी, त्यातनंतर परेश गायकर आणि आता सलामीचा फलंदाज रेवनाथ वाहिले आणि उल्हास मडवीला पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस वेगवान इथे खराब क्षेत्ररक्षण. कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका मॅच. ही समीकरण आपण सातत्याने पाहत आलो मैदानाच्या आतमध्ये. इथनं कॅच ड्रॉप झाली आहे. रेवनाथ वाहिलेची सर रेवनाथच्या बॅट वरती चेंडू आदळला. हेमंतकडे सुवर्ण संधी होती. इथनं जर कॅच पकडला असता तर नक्कीच मॅच मध्ये रंगत निर्माण झाली असती. लाईव्ह टेलिकास्ट वरती आपण पाहू शकता. ऍक्शन रिप्ले. 3 षटकांचा खेळ आता संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली आहे 23 या आकड्यावरती. 23 लॉस ऑफ 1 विकेट आणि आता समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलंय. 12 चेंडू आणि 9 धावा. डीजे बघा टायमर सेट केले गेले मैदानाच्या आतमध्ये. 7:14 पहिला चेंडू फेकला होता. त्याचा टाइम झालाय 7:30. म्हणजे जर विचार जर केला तर तब्बल 3 षटकांसाठी फक्त 15 मिनिटाचा अवधी घेतलाय आणि इथनं आपला फास्ट केलावं लागेल. 12 चेंडू 9 धावा. इकॉनॉमिकल गोलंदाजी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. एखाद्या गोलंदाजाला निर्णायक षटक फेकावं लागेल तर सामन्यामध्ये मजा येईल. आतापर्यंत आता नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती 4थ्या क्रमांकावरती हेमंत भोईरला पाहतो आपण. 4थ्या स्पेल मध्ये हेमंत भोईर. अनुभव हेमंत भोईरकडे सतत हेमंत भोईरकडे पाहिलं जातं. ज्या ज्यावेळी संघ अडचणीत असतो त्यावेळी संघाला अडचणीत सावरण्याचं काम हेमंत भोईर करत असतात. वेगवान चेंडू आहे. डाऊन द ग्राउंड खेळणारे क्षेत्ररक्षक आहेत तिथे. तुला पहिल्या टप्प्यावरती उचलतील फेकतील आणि सिंगल एकवडली जाईल. मात्र आता सिंगल डबलला मैदानाच्या आतमध्ये प्राधान्य दिले जात आहे. आता धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले 24. 24 धावा. लॉस ऑफ 3 विकेट पाहतो आपण. नक्कीच 32 धावा बनवायच्या होत्या 5 षटकामध्ये. असं वाटलं होतं की या सामना लवकर कव्हर होईल परंतु असं काही घडत नाही. कारण स्पर्धा अप्रतिम आहे. या स्पर्धेमधून कोणताही संघ निरोप घ्यायला तयार नाही. एका बाजूला पाहतोय आपण परी 11 जय भोले नेवाली संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट पाहतोय गावदेवी शिरवली संघ पाहतोय. यावेळेस वेगवान चेंडू. गॅप शॉट सिलेक्शन. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. चेंडूला शेवटच्या टप्प्यावरती अडवतील परंतु चेंडू त्यांच्या आवाक्याच्या बाहेर निघून चाललाय.
नशिबाचा चौकार येतोय हा उल्हास मडवीच्या बॅट मधना चौकार. चौथं षटक प्रगतीपथावर पाहतो आपण आणि 18 मिनिटांचा वेळ मात्र टीम नेवाळी संघाने घेतलाय आणि इथनं मात्र यावेळेसचा फटका सुरेख आहे. आणखीन एक मिड विकेटच्या दिशेने ट्रॅव्हल केला होता नयन भोईर तिथे थोडेसे फंबल. एक धाव कंप्लीट आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात उल्हास मडवीला आता इथनं परतावा लागेल. आणखीन एक धक्का गावदेवी शिरोली संघाला. विकेटचं पतन. उल्हास मडवी बॅक टू पवेलियन. विकेटचं पतन. मैदानाच्या आतमध्ये उल्हास मडवी बॅक टू पवेलियन. नवीन फलंदाज हार्ड हिटर आर्यन मडवी ऑन स्ट्राईक. मोठा फटका लॉक केलाय. समोरच्या दिशेने नयन भोईर तिथे आहेत. तुला उचलतील फेकतील तर सिंगल एकवडली जाईल. सिंगल डबलला प्राधान्य दिले गेले मैदानाच्या आतमध्ये. समीकरण मैदानामध्ये उरलाय 8 चेंडूने बनवायच्या विजयासाठी 10 धावा. आघाडीचा फलंदाज सलामीचा फलंदाज रेवनाथ वाईले ऑन स्ट्राईक पाहतो आपण. ह्या वेळेस सबमरीन डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये पैश करत असताना हेमंत भोईर आपल्या नावाची छाप मध्ये आतमध्ये सोडतोय आणि 7 चेंडू आणि 2 धावेची गरज आहे. चेंडू 10 धावेची गरज असताना यावेळेस बॅटची लिडिंग आहे. जेलची संधी शतक आहेत तिथे. आणखीन एक विकेटचं पतन. आता सलामीचा फलंदाज रेवनाथ शिरोली संघाला. सहा चेंडू आणि 2 धावा बनवायच्या आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत मॅच आली आहे मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू आणि 2 धावा. 2 धावा कंपल्सरी बनवावा लागतील. कंपल्सरी चेसिंग आहे आणि आता 6 चेंडू आणि 2 धावा बनवायच्या आहेत आणि गोलंदाजी मार्क वरती. निर्णायक षटकामध्ये सचिन पाटीलला पाहतो आपण. सचिन पाटीलला इथं निर्णायक षटक फेकावं लागेल. इकॉनॉमिकल गोलंदाजी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल गतीमध्ये परिवर्तन. चेंडू पडल्यानंतर सडनली बाउन्स होतो आणि इष्टिकाच्या हातामध्ये विसावतोय. येतो हा डॉट बॉल.
पंचांकडे कटाक्ष टाकले गेले होते परंतु पंच आमचे ऑफिशियल आहेत सचिन म्हात्रे सर. त्याचनंतर मेन पंचांच्या भूमिकेमध्ये सचिन ठाकूर सरांना पाहतो आपण. त्याचनंतर सचिन म्हात्रे सर ऑफिशियल पंच आहेत. सचिन पाटीलनं कमबॅक केला. मॅच मध्ये मजा निर्माण झाली. यावेळेसचा वेगवान चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव घेतच असताना रनआउटच्या स्वरूपात लागतो युवा. आणखीन एक धक्का गावदेवी शिरोली संघाला. विकेटचं पतन. समीकरण मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडू आणि 1 धावा. 1 धाव कंपल्सरी बनवावी लागेल इथनं जर सामना जिंकायचा असेल तर. टीम गावदेवी शिरवली संघाला संघर्षाची लढत, अस्तित्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका बाजूला आपण पाहतोय गावदेवी क्रिकेट क्लब शिरवली त्यांच्या अगेन्स्ट जय भोले परी 11 नेवाली हा संघ पाहतो. शेवटच्या क्षणापर्यंत फाईट केली गेली आहे कारण कोणत्याही परिस्थितीत हा सामना सोडायला तयार नाही आहे. 6 चेंडू मध्ये 6 धावा बनताना पाहिल्यात. 6 चेंडू मध्ये 1 धाव न होताना सुद्धा पाहिली आहे. अनेक साऱ्या मॅच मध्ये आपण पाहत आलो आहे. पण इथनं 4 चेंडू आणि 1 धाव कंपल्सरी बनवावी लागेल. 31-31 धावा ऑन बोर्ड. लॉस ऑफ 6 विकेट पाहतो आपण. आर्यन मडवी ऑन स्ट्राईक. गतीमध्ये परिवर्तन. एसटी रक्षक फंबल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न इथे परंतु सामना जिंकलाय गावदेवी क्रिकेट क्लब शिरवली या संघाने. आणि हार्ड लक जय भोले नेवाली संघ. शेवटच्या टप्प्यापर्यंत मॅच आपण पाहिली. 32 धावांचं लक्ष्य होता. असं वाटलं सामना लवकर खुला होईल ते परंतु शेवटच्या ओव्हर पर्यंत मात्र ही मॅच आपल्याला पाहायला मिळाली आहे. आणि हार्ड लक टीम नेवाली. आणि नेक्स्ट मॅच साठी गावदेवी शिरोली संघाला शुभेच्छा असतील. उल्हास मडवी अँड कंपनी. आणि या मॅचचा आपण देऊया मॅन ऑफ द मॅच